तुझं प्रत्यय आहे आणि देशील तरी पाहे पांडुरंगा या संताशी निरवे हेच मज दे अनेक तुझे काही न मागो देवा. मला दुसरं काही मागायचं. मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तुका म्हणे आता जगात उदार कोण आहे? उदार कोण आहे जगात? कोण आहे उदार? कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर कृपाळू उदार माझा तुम्ही संत जन जगामध्ये भगवंतापेक्षाही उदार जर कोण असतील तर संत. कारण ते काही न मागता तुमचं हित करतात. पण इतर संत म्हणतात तुका म्हणे आता उदार तू होई. तू उदारच आहेस ना. काय तुझ्या उदारपणाला सांगा म्हणले. भीष्मपणे केला खरा धनुर्धरा रक्षिले. तुझी महिमाच आहे म्हणले. काय वर्णू म्हणले तुझी जना माहित म्हणते. काय तुझी महिमा करावं म्हणले. हा चोरट्याचा बहुमान केलास म्हणले. तुला काय सांगा. पुण्यवंत पाताळ लोके नेला चोरट्याचा बहुमान केला. तुझी सांगता येत नाही म्हणले. शेले कबीराचे विणले म्हणले. एवढीच काय म्हणले तुझी कृपा. मांस विकू लागे सज्जन कसा. ऐका महिमा आवडीची बोरे खाये दिली. अनेक प्रमाण आहे तिकडचे तिकडे. तुझ्या ह्याला सांगताच येत नाही. तुझ्या इतका उदार तूच आहेस म्हणले. तुला दुसऱ्याची उपमा देता येत नाही. पण एखादं काम आपल्याला जर करून घ्यायचं असेल ना मोठ्या माणसाकडून तर त्याची स्तुती करावी लागते. त्यांची जर स्तुती नाही केली तर ते काम होत नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात पांडुरंग परमात्म्याला की तुका म्हणे आता उदार तू. अरे हो ना म्हणले उदार. मज ठेवी पायी. पायावर ठेवा का पायाजवळ ठेवा का तर पायाजवळ ठेवा. मज ठेवी पायी संताची. आता संतांना कोणते कोणते पाय आहेत? प्रत्येक व्यक्तीला दोनच पाय आहेत. बरोबर आहे का? पण जगद्गुरु तुकोबरायांचे जेवढे अभंग आहेत त्याला प्रत्येकाचा एक चरण आहे का नाही? किती चरणाचा अभंग आहे? 4 चरणाचा अभंग आहे. 3 चरणाचा अभंग आहे. 6 चरणाचा अभंग आहे. 2 चरणाचा अभंग आहे. हे ज्ञान रूपी चरण आहे. हे आपल्यासाठी मार्ग आहे. दर्शक आहेत. ते दृष्टा दर्शक हे आपल्यासाठी ते दृष्टे काय सगळं जग काय व्यासाचं उच्चिष्ट नाही. सगळं ज्ञान व्यासाचं उच्चिष्ट आहे. लक्षात आलं का? म्हणून आपण म्हणतो ना उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो ते चरण आहे. तुम्हाला पुरावाच द्यायचा झाला तर तुकोबराय त्याचा अभंगाचा आहे. संत चरण रज लागता सहज